शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक हितचिंतक कृषी मार्गदर्शक श्रीशैल आप्पासाहेब कोठीवाले. आज आपण आपल्या हळदीच्या प्लॉटवरती बेसल डोसचं आपण तयारी करत आहे. आपण खास करून एक प्रयोग म्हणून मल्टीप्लायर कंपनीचं जी मिट्टी को बलवान बना देते असं त्यांचं म्हणणं आहे, ते 1 किलो वापरले. परत झायडेक्स कंपनीचे आमचे मित्र डलपे साहेब यांनी नर्सरी किट दिल्यात. परत त्यांच्याबरोबर त्यांनी एक 4 बॉटल दिल्यात आपणाला. एक ट्रायल बेस म्हणून जायटॉनिक नीम ऑइलचं एक बॉटल आहे, जायटॉनिक मेटारेझमची एक बॉटल आहे, जायटॉनिक पेसिलनेमसची एक बॉटल आहे आणि ट्रायकोडर्मा एक बॉटल आहे. तसेच आपण जे युरिया वापरतो त्या युरियाला कोटिंग करण्यासाठी म्हणून खास एक इंडिकॅम कंपनीने एक हे काढलेलं आहे, नायट्रो 10 म्हणून FF. हे त्या युरियाचं 2-3 पट हे वाढवतं. परत आपण आपल्या बेसल डोसमध्ये ग्रीन हार्वेस्ट 2 पोती घेतल्यात, निंबूळ पेंटची 2 पोती घेतल्यात, 9-24-24 एक पोते घेतले, 24-24-0 एक पोते घेतले, पॉलिश सल्फेटची 2 पोती घेतल्यात, सुपर फॉस्फेटचे एकरी 3 पोती म्हणजे एकूण 6 पोती घेतल्यात आणि युरिया 1 पोते घेतलेला आहे. ह्या पद्धतीनं आपण आपल्या डोस करत आहे. आपले सहकारी सुलतानभाई खत कालवत आहेत, आमचे दिवाणजी ते पण आहेत, व्हिडिओ काढत आहेत तिने. आणि आज आपण आपला डोस तयार करून बैल थोडी बहुत घातलेली आहेत आणि त्यामध्ये उद्या आपण आपला हा डोस टाकणार आहे. सर्वसाधारण आपली 26 एप्रिलचा आपला प्लॉट आहे. लागण जवळ सर्वसाधारण 70-75% लागण पूर्ण झाले उगवलेले आहे. एक पावसाची अपेक्षा आहे, बघूया आता काय होते ते. धन्यवाद मित्रांनो. कुणाला आपला सल्ला हवा असेल, मार्गदर्शक हवे असेल तर कॉन्टॅक्ट करा. श्रीशैल आप्पासाहेब कोठीवाले, 98 22 77 0 782. आपला शुभचिंतक. धन्यवाद.